मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या हक्काच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी यूट्यूबर गुरु. ज्या चॅनलमध्ये आपल्याला यूट्यूबबद्दल नवनवीन गोष्टी सांगितल्या जातात. तर आज असा एक नवीनच टॉपिक मी घेऊन आलेलो आहे, जेणेकरून तुम्ही जर यूट्यूब असाल किंवा यूट्यूबर आपण बनणार असाल किंवा आता सध्या यूट्यूबर आहेत, परंतु व्हिडिओ टाकून पण आपण दमला आहात किंवा व्हिडिओ दररोज टाकतात, परंतु तुमचा चॅनल दररोज व्हिडिओ टाकून सुद्धा ग्रो होत नाही. तर त्याच्यात नेहमी काय प्रॉब्लेम होतो किंवा काय चुका आपल्याकडनं होतात, ज्या 90% लोक ह्या चुका करतात का त्यांना माहिती नसतात, म्हणून त्यांचं चॅनल ग्रो होत नाही. तर त्याविषयीच आज आपण बोलणार आहोत मित्रांनो. म्हणूनच मी हा विषय आज निवडला आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे की जर तुम्हाला यूट्यूबवरती व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढवायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल, जेणेकरून मी तुम्हाला वेगवेगळे जे कारणं आहेत ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. पहिलं रिझन बघा, तुम्ही रॉग कॉन्टेंट स्ट्रॅटर्जी निवडता. म्हणजे थोड्यात काय, सगळ्यात मोठी चूक तुमच्याकडे ही असते की रॅन्डम व्हिडिओ टाकणे. सगळ्यात महत्त्वाचं, रॅन्डम व्हिडिओ टाकतात. त्यानंतर आज एक टॉपिक, उद्या दुसरा टॉपिक, असं जर तुम्ही करत असेल तर होतं काय की यूट्यूबला हेच कळत नाही की तुम्ही ॲक्च्युली कोणत्या कॅटेगरीचे चॅनल आपलं व्हिडिओ टाकत आहात. म्हणजे यूट्यूब कन्फ्यूज होऊन जातो का दररोज तुम्ही जर अलग अलग पद्धतीचे व्हिडिओ जर त्याच्यावरती टाकत असाल तर यूट्यूबला कळत नाही की बाबा नेमकी आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये यांचे व्हिडिओ कोणत्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायला पाहिजे. हा एक रिझन आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, कोणतं तरी एक टॉपिक आणि चांगला टॉपिक निवडा ज्यावरती तुम्हाला कंटिन्यू काम करता येईल. ओके, हा एक रिझन झाला. जेणेकरून आपण जे विषय निवडत असाल यूट्यूबवरती तो तुम्ही परफेक्ट निवडा, की जेणेकरून त्या विषयावरती तुम्हाला दररोज व्हिडिओ बनवता येतील. असं नाही की 2-4 व्हिडिओ बनवले, ते विषय संपला, परत दुसरा विषय घेतला, परत तुम्ही तो विषय घेतल्यानंतर त्याच्यावर व्हिडिओ बनवायला लागले. होतं काय, व्हिडिओ तर बनवतात, व्हिडिओ पण जास्त होतात, परंतु विषय काय होतो की यूट्यूबला कळत नाही. अरे आज ह्या टॉपिकवरती व्हिडिओ आहे, उद्या दुसऱ्या टॉपिकवरती व्हिडिओ, मग यूट्यूबने काय करायचं. त्यामुळे यूट्यूब खूप लोकांपर्यंत ते व्हिडिओ पाठवत नाही. हा एक रिझन झाला. दुसरा रिझन बघा मित्रांनो, वीक थंबनेल टाकता तुम्ही, बरोबर. आता वीक थंबनेल म्हणजे काय, की ज्या थंबनेलवरती तुम्हाला बघितल्यानंतर अट्रॅक्शन वाटत नाही, की जेणेकरून समोरच्या ज्या वेळेस आपल्या यूट्यूबवरती आपलं थंबनेल जाईल त्याला त्याच्यावरती आकर्षण वाटत नाही. मग आकर्षण नाही वाटलं तर थोडक्यात काय, तुमचा थंबनेल क्लिक होणार नाही. तुमचा व्हिडिओ किती चांगला असला तरी पण तो लोकांपर्यंत पोहोचणार नाही किंवा लोक ते क्लिक करणार नाही, कारण तो थंबनेल तेवढा चांगला नसतो, वीक थंबनेल असतो. आता तुम्हाला याच्यावरती सोल्युशन काय वापरायचं बघा. जर थंबनेल बनवत असाल तर थंबनेल बनवताना त्यावरती बोल्ड टेक्स्ट वापरा, मोठा अक्षरात लिहा, मोजके शब्द लिहा, जास्त खूप गर्दी करू नका शब्दांची. मोजके शब्द ज्याने एका नजरेत ते वाचता येणार आहे. ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही तुमचा फेस वगैरे दाखवत असाल तर फेस दाखवताना सरप्राईज फेस, शॉकिंग फेस, समजा तुमचा काही असा दुःखासारखा काही फेस करता येत असेल, म्हणजे जर तुमचा व्हिडिओ त्यावर अवलंबून असेल तर, असं नाही का व्हिडिओ आनंदाचा आहे मध्ये वरती दुःखाचा मुखवटा दाखवा, असं नाही. जर तुमचा व्हिडिओ इमोशन असेल किंवा कसा आहे त्या विषयावरती तुम्ही तो फेस टाकायचा आहे, जेणेकरून लोकांना ते पटेल किंवा लोक त्यावरती क्लिक करतील. हा झाला दुसरा टॉपिक, जेणेकरून आपल्याला थंबनेल जो आहे तो स्ट्रॉंग बनवायचा आहे, जेणेकरून लोक त्याला बघितल्यानंतर क्लिकच करतील. आता तिसरं रिझन बघा, नो हुक. म्हणजे पहिल्या 5 सेकंदामध्ये जर आपण तो व्हिडिओ चालू केल्यानंतर जर 5 सेकंदामध्ये समोरच्या व्ह्यूअरचं मन जिंकता आलं नाही आपल्याला, तर तो व्ह्यूअर्स काय करतो, आपली जो व्हिडिओ आहे तो स्क्रोल करतो किंवा स्किप करून दुसरा व्हिडिओ बघायला लागतो. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिले जे 5 सेकंद आहे त्यासाठी तुम्ही काहीतरी क्युरिसिटी दाखवा त्याला. ओके, आता क्युरिसिटी म्हणजे काय, थोडक्यात त्याला असंच दाखवा की माझ्या व्हिडिओमध्ये खूप काही आहे आणि तुम्हाला ते बघावंच लागेल, असं काहीतरी तुम्ही त्याला त्या व्हिडिओमध्ये सांगा पहिल्या 5 सेकंदामध्ये. म्हणजे तो व्हिडिओ तो स्किप करणार नाही, त्याला त्या विषयी जाणून घ्यायला आवडेल. ओके, तर ह्या काही चुका ज्या आहेत ना त्या आपण करत असतो, की जेणेकरून आपण पहिले 5 सेकंद किंवा थंबनेल जे सुरुवातीला आहे थंबनेल, त्याच्यानंतर ज्यावेळेस व्हिडिओ चालू होतो त्यावेळेस आपण सांगत नाही की आपल्या व्हिडिओमध्ये काय आहे, किंवा आपल्या व्हिडिओमध्ये प्रश्नार्थक सांगा त्यांना, की उत्तर लगेच सांगू नका, कारण उत्तर तुम्ही आधीच सांगून देशाल तर त्यावेळेस त्याला माहिती होऊन जाईल आणि पुढचा व्हिडिओ तो बघणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही प्रश्नार्थक त्याच्यावरती क्युरिसिटी दाखवा त्याला का व्हिडिओमध्ये नक्की काय आहे. ओके, तर हे झालं तिसरं रिझन. मित्रांनो बघा, चौथा जो रिझन आहे आपला
की त्यामुळे व्ह्यूज येत नाही, त्याचं ते सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे का त्यात आपण कॉन्सिस्टन्सी वापरत नाही. थोडक्यात काय, काही 2-3 व्हिडिओ टाकतात मग गायब होऊन जातात, काही व्हिडिओ टाकत नाही, 2-2 3-3 महिने व्हिडिओ टाकत नाही किंवा 1-2 महिने व्हिडिओ टाकत नाही, 1-2-3 व्हिडिओ टाकले की लगेच गायब होऊन जातात. आणि मग काय होतं की जे अल्गोरिदम आहे तो तुम्ही आज व्हिडिओ टाकला, महिन्याने व्हिडिओ टाकला, तर अल्गोरिदमला तुमचा चॅनल जो आहे तो पुश करत नाही. मग पुश न केल्यामुळे होतं काय की तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज येत नाही किंवा तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला सोल्युशन काय करायचं आहे की रेग्युलर तुमचे व्हिडिओ जे आहे ते अपलोड करा. हप्त्यामध्ये 2-3-4 व्हिडिओ तरी कमीत कमी अपलोड करा. जे आज असं मी म्हणत नाही का दररोज तुम्ही व्हिडिओ टाकाच, असं नाही. कमीत कमी हप्त्यामध्ये 2-4 व्हिडिओ तरी तुम्ही, कमीत कमी 4 व्हिडिओ तरी तुमचे हप्त्याला गेले पाहिजेत. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज पण येतील आणि चॅनल पण ग्रो होण्यास मदत होईल. आता मित्रांनो 5वं रिझन बघा काय आहे. 5वं रिझन असं आहे की तुम्ही SEOचा वापर करत नाही. आता तुम्ही म्हणाल SEO म्हणजे काय, खूप लोकांना चॅनल आहे पण SEO हा पण माहित नाही काय असतं ते. SEO म्हणजे काय, थोडक्यात टायटल, टॅग आणि डिस्क्रिप्शन हे जे आहे ते योग्य त्याचा वापर करत नाही आणि त्यामुळे तुमचा जो व्हिडिओ आहे तो सर्चमध्ये जात नाही आणि सर्चमध्ये न गेल्यामुळे तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज येत नाही. त्याच्यासाठी सोल्युशन काय मित्रांनो बघा, त्यावरती कीवर्ड सर्चेबल टाका. व्यवस्थितरित्या तुम्ही टॅगमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जे तुम्ही की वापरणार ते सर्चेबल टाका. प्रॉपर SEO करा, तर 100% तुमचा चॅनल जो आहे तो सर्चिंगला जाईल आणि व्ह्यूज येण्यास मदत होईल. आता त्याच्यानंतर 6वं रिझन बघा काय आहे. तर 6वं रिझन मी तुम्हाला सांगतो, पेशन्स. आता आपल्यामध्ये काय असतं माहिती का, सगळं करतो, मेहनत करतो, इतकी मेहनत करतो, परंतु मेहनत केल्यानंतर आपल्याला लगेच फळ हवं असतं की मेहनत केली बाबा आता लगेच मला फळ हवं आहे. असं नाही का, तुम्हाला कमीत कमी मेहनत झाल्यानंतर तुम्ही पेशन्स ठेवा. थोडंसं असं 5-6 महिने किंवा 1 वर्षभर थांबा का तुम्हाला, कारण यूट्यूबवरती काय असतं ना मित्रांनो की तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. जर तुम्ही वेळ देऊ शकला नाही यूट्यूबवरती तर तुम्ही कधीच सक्सेस होऊ शकत नाही. कमीत कमी 1 वर्षभर तुम्ही व्यवस्थितरित्या मेहनत करा. 1 वर्षानंतर तुम्हाला 100% रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. काय होतं ना की सगळ्यात मोठी चूक काय करतात लोक, लवकरच हार मानून घेतात की माझ्या चॅनलवरती काही व्ह्यूज येऊ शकत नाही, कारण मी भरपूर दिवसापासून व्हिडिओ टाकतो आहे परंतु व्ह्यूज येत नाही, मग कशाला आपण रिकामी मेहनत करत बसायची, बरोबर ना. तर असे खूप लोक म्हणतात आणि चॅनलला सोडून देतात किंवा चॅनल एकतर डिलीटच करून टाकतात किंवा चॅनल बघतच नाही. ओके, तर असं नका करू. कमीत कमी वर्षभर तरी तुम्ही व्यवस्थितरित्या मेहनत करा, तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल मित्रांनो. ओके, आता त्याच्यानंतर काय की ह्या ज्या रिझन्स आहे ह्या सर्व मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितलं ह्या चॅनलवरती. तर तुम्हाला ह्या ज्या रिझन्स तुम्हाला आवडल्या असतील, ज्या मी तुम्हाला सांगितल्या का त्या तुम्ही जर करत असाल तर त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन पण सांगितलं आहे. हे जर तुम्हाला व्यवस्थितरित्या आवडलं असेल आणि अजून तुम्हाला यूट्यूबविषयी जाणून घ्यायचं असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडलाच तर प्लीज एक लाईक करा, कारण लाईकमुळे आपला हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोहोचवायचं काम करत असतं. कारण तुम्हाला आवडला हेच यूट्यूबला कसं कळेल, तर लाईकमुळेच कळतं, असं कळत नाही. कारण जोपर्यंत लोक जास्तीत जास्त लाईक करत नाही तोपर्यंत यूट्यूबला पण कळत नाही, यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळत नाही का हा व्हिडिओ कसा आहे, का लोकांना किती आवडतोय. ओके, तर कॉमेंट्स, एक छोटीशी कॉमेंट पण करा, लाईक पण करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता मी जाता जाता तुम्हाला काही टिप्स देऊन जातो ज्या पॉवरफुल असतील की ज्या तुमच्या चॅनलवरती ग्रो होण्यास मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्ही जर तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असेल तर व्हिडिओ टाकताना फक्त लॉंग टाकू नका किंवा फक्त शॉर्ट टाकू नका. लॉंग प्लस शॉर्ट दोन्ही प्रकारचे व्हिडिओ टाका, त्यामुळे तुमचा चॅनल ग्रो होण्यास 100% मदत होईल. दुसरा जो टॉपिक आहे, जो टिप्स आहे ती एक सांगतो तुम्हाला की जर तुम्हाला मार्केटमध्ये काय ट्रेंडिंगला चाललेलं आहे त्या ट्रेंडिंगवरती तुम्ही व्हिडिओ तयार करा आणि तो टाका. फक्त ट्रेंडिंगचा व्हिडिओ कॉपी करून टाकू नका. ओके, तर ट्रेंडिंगचा विषय काय आहे त्याविषयी तुम्ही तो व्हिडिओ बनवा आणि टाका. ओके, ऑडियन्सचे कॉमेंट्स जे आहेत, म्हणजे काय, तुमच्या व्हिडिओवरती काही ऑडियन्स कॉमेंट्स करतात तर त्यांच्या कॉमेंट्सला 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्यांच्या कॉमेंट वाचत चला. ओके, आणि ॲनालिटिक्स समजून घ्या यूट्यूबचा. ॲनालिटिक्सवरती व्यवस्थितरित्या अभ्यास करा, तर 100% तुमचा चॅनल ग्रो होणार म्हणजे होणार, हे मी 100% सांगतो. ओके, तर आजच्या काही ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही जर फॉलो केलं तर 100% मित्रांनो तुमचं चॅनल ग्रो होण्यास 100% मदत होईल. चला मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जो आहे
आज खास मी असं बसलेलो होतो आणि असंच लक्षात आलं, कारण एक दोन मित्र मला भेटले आणि त्यांनी असाच एक विषय मला सांगितलं की सर, आम्ही खूप दिवसापासून चॅनल चालू केलेला आहे, व्हिडिओ पण टाकतोय, पण आमच्या चॅनलवरती व्ह्यूज का येत नाही. तर मला सहज असा विषय आल्यानंतर मग मी त्यावरती व्हिडिओ बनवायचा ठरवला आणि म्हटलं चला आज आपण असं याच्याविषयी व्हिडिओ बनवूनच टाकूया, जेणेकरून या दोघांनाच नाही सगळ्यांनाच या व्हिडिओची मदत होईल. ओके, तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.